आज आपण शिकूयात कोनांचे मापन. मागील धड्यात आपण शिकलो, एकाच बिंदूपासून सुरू होणारे दोन किरण एकमेकांशी कोन म्हणजेच अँगल तयार करतात. सर्व कोन एकसारखे असतात का? विचार करा. नाही. आपण पाहतो की भिंत आणि फरशीमध्ये तयार होणारा कोन जिना आणि भिंतीमध्ये तयार होणारा कोन किंवा जिना आणि फरशीमध्ये बनणाऱ्या कोनापेक्षा वेगळा असतो. जर घड्याळामध्ये आपण एक काटा निश्चित स्थानावर ठेवला आणि दुसरा काटा फिरवला तर आपल्याला वेगवेगळे कोन मिळतात. कोनाची संकल्पना समजण्यासाठी आपण ह्या कोनांचे वर्गीकरण करतो. त्यांचे वर्गीकरण करण्यासाठी आपल्याला कोनाचे मापन कसे करतात हे माहिती असणे आवश्यक आहे. तर चला सर्वात आधी जाणून घेऊ कोनांचे मापन. तुम्ही तुमच्या भूमितीच्या पेटीत ह्या वस्तू नक्कीच पाहिल्या असतील. तुम्ही सांगू शकता का की याला काय म्हणतात आणि ह्याचा उपयोग काय आहे? विचार करा. चला मी सांगते. ह्याला आपण प्रक्षेपक म्हणजेच प्रोट्रॅक्टर म्हणतो. ह्याचा उपयोग आपण कोनाचे मापन करण्यासाठी करतो. ह्याच्या वक्र बाजूला म्हणजेच एजला 180 समान भागांमध्ये विभाजित केलेले असते, जिथे प्रत्येक भाग 1 अंश म्हणजेच डिग्री असतो. मापनासाठी यावर डावीकडे व उजवीकडे दोन्ही बाजूंनी 0 पासून 180 पर्यंत चिन्ह अंकित केलेली असतात. जसे आपण लांबीला मीटरमध्ये, वजनाला किलोग्राममध्ये मापतो, अगदी त्याचप्रमाणे आपण कोनाला अंश म्हणजेच डिग्रीमध्ये मोजतो, ज्याला या चिन्हाने दर्शवतात. जसे या कोनाचे माप 90 अंश आहे आणि जे आपण 90 डिग्री अशा प्रकारे मांडतो. कोनमापकाच्या मदतीने आपण 0 डिग्रीपासून 180 डिग्रीपर्यंत मापन करू शकतो. तर चला जाणून घेऊयात की एखाद्या कोनाचे माप कसे शोधतात. इथे पहा, इथे किरण QP आणि किरण QR एकाच उभयनिष्ठ प्रारंभिक बिंदू Q पासून निघून कोन PQR तयार करत आहेत. इथे बिंदू Q कोन PQRचे शीर्ष म्हणजेच वर्टेक्स आहे. त्याचप्रकारे किरण PQ आणि किरण QR कोन PQRच्या बाजू. चला ह्या कोनाचे माप शोधा. सर्वात आधी आपण प्रक्षेपक अशा प्रकारे ठेवूयात की ह्याच्या सरळ बाजूचा मध्यबिंदू कोनाचे शीर्ष Q वर येईल. प्रक्षेपक आपण अशा प्रकारे समायोजित म्हणजेच ॲडजस्ट करूयात की सरळ बाजूवर दर्शवलेली रेषा कोनाच्या कोणत्याही एका बाजूला पूर्णपणे व्यापेल. इथे आपण बाजू PQ वर विस्थापूयात. बाजू PQ दर्शवते 0 डिग्री कोन, म्हणून आपण प्रक्षेपक वर दर्शवलेली ती स्केल वाचूयात, ज्यावर PQ 0 डिग्रीने व्यक्त होते. ह्या स्केलवर पुढे जाऊन आपण पाहू शकतो की कोनाची दुसरी बाजू कोणती चिन्हे दर्शवत आहेत. जसे इथे बाजू QR 45च्या रेषेला व्यापत आहेत, म्हणजेच इथे 45 डिग्री दर्शवत आहेत. त्यामुळे आपण म्हणू शकतो की कोन PQRचे माप आहे 45 डिग्री. गणिती भाषेत हे आपण लिहितो कोन PQR समान 45 डिग्री असे. आज आपण शिकलो कोनांचे मापन. पुढील व्हिडिओमध्ये शिकूयात कोनांशी संबंधित काही महत्त्वपूर्ण संकल्पना.